पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जळगाव जामोद परिसरात वनविभागाची मोठी कारवाई. लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त. 3 जणांवर वनगुन्हा दाखल. वनविभागाच्या धाडसत्राने अवैध लाकूड तस्करांमध्ये दहशत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून वनविभागाचे धाडसत्र पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई, लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त केला जात आहे. उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने काल पुन्हा जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात धाडसत्र राबवले, ज्यामध्ये जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगेफळ परिसरात वनविभागाने 2 वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 368 नग कडुलिंब प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजी किंमत 4,79,500 रुपये आहे. यासोबतच खाटूश्याम सॉमिलच्या बाहेरील एका खासगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या कारवाईत अंदाजे 50 घनमीटर 368 नग लाकूड जप्त करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणात 3 जणांविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे जिल्हाभरात लाकूड तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.